पोहे स्वच्छ धुवून यातलं पूर्ण पाणी काढून भिजवून घेऊ। तेलामध्ये शेंगदाणे घालून कुरकुरीत परतून काढून घेऊ। जिरं, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून कुरकुरीत परतून घेऊ। चवीप्रमाणे मीठ, कुटून घेतलेला लसूण आणि फोडणीचं तेल घालून मिक्स करून घेऊ। आता या पोह्यातले थोडे थोडे पोहे घेऊन 3 प्रकारचे पोहे बनवूया। थोड्या पोह्यांमध्ये खोवलेला ओला नारळ घालून मिक्स करून घेऊ। थोड्या पोह्यांमध्ये एक गाजर साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। एक टोमॅटो बिया आणि मधला कडक भाग काढून बारीक चिरून घेतलेला आहे। चवीसाठी थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे थोड्या तेलामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर कुरकुरीत परतवून घेऊ। भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरा पावडर, साखर, मीठ, स्वच्छ धुवून घेतलेली फ्रेश कोथिंबीर, लिंबाचा रस, तेल घालून मिक्सर फिरवून घेऊ। पोह्यांमध्ये परतून घेतलेला कढीपत्ता, कोथिंबीर, ग्रीन चटणी, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालून मिक्स करून घेऊ। पोह्यांचे तिन्ही प्रकार खूप छान लागतात आणि हे सर्व पोहे एकत्र मिक्स करून खाल्ले तर अजूनच खूप टेस्टी लागतात। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।